नमस्कार मित्रांनो, आज स्पर्धेच्या युगामध्ये असंख्य विद्यार्थी जीव तोडून धावतात. मात्र यातले काही विद्यार्थी या स्पर्धेतून बाहेर पडतात, अगदी कायमचे. जगातला सर्वात युवा देश म्हणून ओळख असणाऱ्या भारतामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हा प्रश्न एका महामारीसारखा पसरतो. चला तर मग या प्रश्नाची कोंडी फोडूया, या प्रश्नात असलेल्या काही समस्यांचे अनावरण करूया आणि काही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करूया. आपल्यासोबत आहे सुप्रसिद्ध सायकोलॉजिस्ट वनिता राऊत मॅडम. मॅडम, आपलं खूप खूप स्वागत. मला हे हवं किंवा मला फोनच्या काही गोष्टी हव्यात किंवा मला काही गोष्टी बाबांनी आत्ताच्या आत्ता द्याव्यात अशी एक अपेक्षा ॲडॉल्सन मधला जो विषय तू घेतलास त्यानुसारचा. आणि मग बाबा म्हणला की आत्ता नाही, सकाळी करूयात. तर निर्णय असा घेतलाय की तू मला देत नाहीयेस, मी आता तुझं ऐकणार नाही, मी उडी मारेल. बरं, पेरेंट्सचं प्रेशर होतं किंवा काहीतरी पेअर प्रेशर होतं किंवा सोसायटल प्रेशर पण असतं आणि मग ते प्रेशर तिथे जाऊन मला टॅकल नाही करतात. मी त्या रॅट रेसमध्ये कुठेतरी बसतच नाहीये फिट. NCRBनी रिलीज केलेल्या डेटानुसार एक सर्वे घेण्यात आला आणि त्यानुसार एक अशी माहिती आली जी सगळ्यांसाठीच धक्कादायक आहे. त्या माहितीनुसार 2% दरवर्षी आत्महत्यांचं प्रमाण वाढत आहे आणि जे किशोरवयीन विद्यार्थी आहेत त्यामध्ये हे प्रमाण जवळपास 4% दरवर्षी वाढत आहे. आणि महाराष्ट्रासाठी एक अतिशय लाजिरवाणी बाब म्हणजे या रँकिंगमध्ये महाराष्ट्र देशात सर्वात अव्वल आहे. 14% एकूण आत्महत्यांपैकी किशोरवयीन आत्महत्यांमध्ये महाराष्ट्राचं प्रमाण सगळ्यात पुढे आहे. तर याबद्दल आपण काही सांगू शकाल? येस केदार, अगदीच ज्वलंत प्रश्न आहे. तत्पूर्वी तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन की या ज्वलंत विषयाला तुम्ही हात घातला आणि तुमच्या शोमध्ये ह्याच्यावरती चर्चा घडवून आणली. आणि हा सगळ्यांच्या अगदी जवळचा विषय आहे की या सगळ्या गोष्टी होणं गरजेचे असतात, त्याला वाचा फोडणं गरजेचं असतं. तुम्ही ती सुरुवात केली, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. प्रथम तू जे सांगितलेस, जो डाटा तू माझ्याशी शेअर केलास, त्याच डाटाला आपण पुढे विचार करून हे करतो. त्यासाठी मी तुला एक छोटं एक्झाम्पल देते, एका छोट्या शहरातलं एक्झाम्पल देते आणि मग मी तुला ह्याच्यामुळे हे कशामुळे होतं, रिझन्स काय आहे आणि आपण काय उपाययोजनात्मक गोष्टी कराव्यात हे तुला सांगते. माझ्याकडे एक केस आलेली. त्या केसमध्ये मी बऱ्याच ठिकाणच्या फोन सेशन किंवा वेगवेगळ्या ठिकाणी कन्सल्टन्सी देते. तर त्याच्यामधून असं झालं की खूप सारे केसेस येतात. त्यातली एक केस होती की मला हे हवंय किंवा मला फोनच्या काही गोष्टी हव्यात किंवा मला काही गोष्टी बाबांनी आत्ताच्या आत्ता द्याव्यात अशी एक अपेक्षा ॲडॉल्सन मधला जो विषय तू घेतलास त्यानुसारचाच. आणि मग बाबा म्हणला की आत्ता नाही, सकाळी करूयात. तर निर्णय असा घेतलाय की तू मला देत नाहीयेस, मी आता तुझं ऐकणार नाही, मी उडी मारेल. बरं, बाबाला गंमत वाटली आणि बाबा म्हणला की जा, काय करायचं ते कर. बाहेर गेला आणि तिसऱ्या मजल्यावरून उडीच मारली. येस. आणि मग कारण शुल्लक होते. आता हे जरी कारण शुल्लक असलं, त्याची सुरुवात मात्र पॅरेंटिंगमध्येच झाली केदार. आणि मग हे असे छोटे छोटे कारणं वाढत जातात. आणि मग तू जो डाटा सांगितला त्या मुद्द्याकडे आपण येऊ की सुसायडल टेंडन्सीज का वाढतात आहे. अपेक्षांचं ओझं बरेचदा मुलांवरती लादलं जातं किंवा त्यांना ओव्हर पॅरेंटिंग होते आहे किंवा तिथे पॅरेंट्सचं स्वतःचेच काही असे गोष्टी असतात की त्या मुलांनी पूर्ण कराव्या. या अपेक्षांसाठी मुलांना एक्सेसिव्ह इन्फॉर्मेशन देणं किंवा एक्सेसिव्ह फॅसिलिटीज देणं, मग ते म्हणतायत तसंच मोल्ड करणं किंवा ते म्हणतायत म्हणून त्यांना ते देणं आणि मग रिजेक्शन हे माहीतच नाहीये. आणि मग जेव्हा तू जसं सांगितलंस की तुला एक मोठं पॅटर्नही माहिती असेल कदाचित, खोटा पॅटर्न, आणि मग तिथे सगळं सुरुवात झाली आणि मग तिथून सगळं नोटीस केलं गेलं. तर अशा वेळेला काय झालं की ते इम्पोज केलं गेलंय का, त्याचं बॅक ऑफ द माइंड ॲज अ सायकोलॉजिस्ट म्हणून आम्ही जेव्हा विचार करतो, काही सर्वे, काही रिसर्च असे झाले की जाणारी प्रत्येकच मुलं त्या फील्डसाठी किंवा ज्यासाठी ते तिथे गेले त्याला कम्फर्टेबल नव्हतीच मुळी. बरोबर, पेरेंट्सचं प्रेशर होतं किंवा काहीतरी पेअर प्रेशर होतं किंवा सोसायटल प्रेशर पण असतं. आणि मग ते प्रेशर तिथे जाऊन मला टॅकल नाही करतात. मी त्या रॅट रेसमध्ये कुठेतरी बसतच नाहीये फिक्स. आणि मग फिक्स बसत नाही याचा अर्थ मी काहीतरी फेल्युअरमध्ये जातोय किंवा माझ्यात काहीतरी कमी आहे. या सगळ्याचे बळी आजकालचे सगळे मुलं पडतात आहे. आणि याला टू बी ऑनेस्ट त्या मुलालाच रिस्पॉन्सिबल धरलं जातं. तू हे केलं नाहीस, तुला हे जमलं नाहीस, एवढा काय तू डंप होतायस का, तुला काय थोडं जमलं नाही का, सोडून जेव्हा येतात किंवा पेरेंट्सला जेव्हा सांगतात त्यावेळेला असं होतं की पेरेंट्सच प्रेशर करतात की अरे तुला एवढे जमत नाही का, आम्ही एवढं सगळं देतोय. हे बर्डन मोठं असतं. आणि मग त्यावेळेला हे सगळं पॅरेंटल प्रेशर, सोशल प्रेशर, इव्हन बाकीच्याही गोष्टी असतात. आणि मग त्या सगळ्याचं एकत्रीकरण होऊन मग निर्णय घेतला जातो. सो मला असं वाटतं की कधीतरी पेरेंट्सनी कधीतरी त्या प्रोसेसचा विचार करणं, आपल्या मुलाच्या कॅपॅसिटीचा विचार जर केला तर मे बी हे प्रमाण कमी होऊ शकतं आणि
सोसायटीच्या अनुषंगाने माझं मूल इन ब्रॅकेट त्याच्यात बसलं पाहिजे, हाच मुद्दा बरेचदा ह्याला कारणीभूत ठरतो असं मला वाटतं. एम्स भोपाळने एक सर्वे केला होता. त्या सर्वेनुसार मध्य प्रदेशमधले जवळपास 34% मुलं जे आहेत ते डिप्रेशनमध्ये आणि 29% मुलं जे आहेत ते एन्झायटी फेस करत आहेत. बरोबर. तर त्यामध्ये एक जसं आपण सांगितला पॅरेंटल प्रेशरचा परिणाम तो आहेच ऑब्व्हियसली, पण त्यासोबतच शिक्षण पद्धती किंवा शाळा यांमध्ये पण काही परिणाम पडतो की काय कसं? अगदीच हाताला हात घालून जाणाऱ्या गोष्टी आहेत पेरेंटिंग आणि शिक्षण पद्धती. ह्याच्यात ना तुला 2-3 गोष्टी मी शेअर करू इच्छिते की आम्ही जेव्हा अभ्यास करतो किंवा आम्ही जेव्हा काही गोष्टींचा सर्वे केलेला असतो किंवा रिसर्च काही गोष्टींचा केलेला असतो, त्यातून 2-3 गोष्टी प्रकर्षाने जाणवतात की कोणत्या कोणत्या गोष्टी या सगळ्याला कारणीभूत ठरतात. तू जसं एन्झायटी आणि डिप्रेशनचा रेशो तू सांगितल्यास तो सगळीकडे वेगवेगळा असतो. आणि तुला अजून याच सर्वेचा पुढचा गोष्ट तुला सांगते की 16 ते 23 पर्यंत हा रेशो अजून वाढत आहे. त्याच्या आधीचा रेशो फारच कमी होता. त्याचं जे इन्क्रीज होण्याची कॅपॅसिटी होती फार कमी होत्या. तर 16 ते 23 मध्ये का वाढल्या, तर त्याच्या मागची कारणं खूप वेगळी आहेत. मग आता कुठली कारणं आहेत तू ते मला विचारशील. अगदीच. तर त्याच्या मागचं पहिलं तर असं कारण आहे की तुमचं इंटरनेटचं प्रस्थ किंवा तुमचं इंटरनेटचं जे काय म्हणतो बूम जो म्हणतो आपण तो खूप वाढलाय. एक्सपोजर खूप जास्त मिळायला लागली. कम्पॅरेटिव्हली जर आपण विचार करायला गेलो तर त्यातल्या त्यातही जरा कोरोनाचा काळ किंवा त्याच्या आधीचा थोडा काळ ह्याच्यामध्ये ॲडोलसन्स बद्दलच्या काही काही गोष्टी आहेत त्या खूप वाढत गेल्या. आणि मग बरेचदा पॅरेंटल एक्सेप्टेशन सिस्टीम मध्ये बदल झाले. तू शाळांच्या फिया बघ, या गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड वाढल्या. आणि त्या सिस्टीम मध्ये माझं मूल फिक्स बसवायसाठी मग मला ताण आला तरी चालेल, फायनान्शियल ताण म्हणू देत किंवा सोशल ताण म्हणू देत, तरी त्या सिस्टीम मध्ये बसवायला पेरेंट्स तिथे धजावतात. मग आता त्याचे पडसाद तर उमटणारच आहे. ऑलवेज रिमेंबर देयर इज अ 5 फिंगर थेरी. प्रत्येक मूल हे वेगळं असतं. हा एक्सेप्टन्सच बदलत गेलाय. आणि मग पेरेंट्सला असं वाटतं की माझ्या मुलाचं इंटेलेक्ट कितीही असू दे, काही असू दे, त्या एका विशिष्ट ब्रँडच्या शाळेमध्ये नेहमी असं म्हणतात इन ब्रॅकेट पेरेंट्स टाकतात की तिथे तो गेला म्हणजे तो हे करूच शकतो. असं नाहीये. त्याच्या कॅपॅसिटीज, त्याचा ओव्हरऑल त्याचं ग्रास्पिंग, त्याचं अटेंटिव्हनेस हे सगळं बघणं गरजेचं असतं. मग हे सगळं होत नाहीये आणि त्याच्यामुळे हे रेशो वाढतात आहे. परत त्याच्यावर दुसरा अजून परिणाम असाही होतो की जेंडर डिफरन्सेस होत नाही. जेंडर डिफरन्सेसचा पण परिणाम असतो की गर्ल बॉय जरी आपण म्हटलं की फॉरवर्डेड आहे सगळ्या गोष्टी, पण सेन्सिटिव्हिटी नसते. मुलींच्या बाबतीत ओव्हर कॉन्शियसनेस, मुलांना थोडंसं फ्री हँड, नाही म्हणलं तरी सेकंडरी ट्रीटमेंट मुलींच्या बाबतीत होते तसं नाही, पण कधीतरी ती इनसिक्युरिटीज किंवा या सगळ्यातून बघितलं जाते, तोही परिणाम होतो. इट मीन्स एक कारण नसतं, अनेक कारण असतात. आणि मग त्या सगळ्या फ्रेमला बसवण्यासाठी किंवा तिथे फिट बसण्यासाठी एक प्रकारे पालकांचीच रेस चालू असते खरं सांगायचं तर. आणि मग ह्या सगळ्याचे पडसाद कुठेतरी येणारच आहे. जसं की तुला सर्दी झाली आहे आणि सर्दीचं औषध घेतल्यानंतर कुठेतरी तुझं स्टमक अपसेट होणं किंवा कुठेतरी कफचे अजून वेगळे इश्यूज होणं, दम लागणं, हे जसे होतात तसे पालकांच्या या सगळ्या ऍक्सेप्टेशनचे कुठेतरी साईड इफेक्ट होणारच आहे. मग मुलाचं ॲग्रेशनचे इश्यू वाढणं, मग त्याला इन्सिक्युरिटीज वाढणं, तू एन्झायटी डिप्रेशनच म्हटलं, अँगर इश्यू प्रचंड वाढले, कंडक्ट डिसऑर्डर प्रचंड वाढले की मला ऐकायचंच नाहीये तुझं, तू काय सांगतोस ते मला काही कळत नाही. त्यातल्या त्यात आपण ज्या लोकांना म्हणतोय की ज्यासाठी आपण हे करतोय तो अडल्टसनचा ग्रुप आहे. त्या एजमध्ये तर मुलात इंटरनल चेंजेसच खूप झालेले असतात. हार्मोनल इम्बॅलन्स असतो, पेअर प्रेशर असतं, शाळांमधले बदल असतात. हे सगळं ऍडजस्ट करता करता त्यांना या सगळ्याला डील कसं करायचं मुळात ह्याचाच प्रॉब्लेम असतो. आणि म्हणून मग हे थोडं वाढत चाललंय प्रमाण असं मला वाटतं. पूर्वीच्या काळामध्ये जशी गुरुकुल व्यवस्था आपल्याकडे होती आणि अनेकदा पालक किंवा त्यांचे पालक म्हणजे आजकालचे जे आजी आजोबा आहे ते वर्षानुवर्ष एकच गोष्ट सांगतात की आमच्या काळामध्ये. बरोबर. तर पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुल व्यवस्थेत ही पद्धती होती की तिथे गेल्यानंतर गुरु आणि तो जो विद्यार्थी आहे तो शिष्य हे दोघं मिळून ते ठरवत होते की याला कुठल्या गोष्टीत टाकायचं. म्हणजे भीमाची तशी शरीरी यष्टी होती किंवा ताकद होती म्हणून त्याला कुस्ती आणि गदायुद्ध, आणि अर्जुनाची एकाग्रता आणि बाल चालवण्याची त्याची क्षमता, यावरून तो धनुर्धारी, असं जे ठरवलं जायचं. ह्या सगळ्या गोष्टी आम्हालाच कळत आहेत हे समजून जे पालक वागतायत आणि सांगतात की नाही माझ्या मुलाला इंजिनियर कर. जसा 3 इडियट मधला तो सगळ्यात फेमस डायलॉग की फरहान कुरेशी इंजिनियर बनेगा. तो जन्म झाल्यावर त्याचे वडील ठरवतात आणि तो इंजिनियर पण धड होऊ शकत नाही, चांगला माणूस पण होऊ शकत नाही. तर याच्यामध्ये कुठे पालकांचं अति महत्वाकांक्षा म्हणा किंवा अति जो त्यांचा हस्तक्षेप वाढलेला आहे हा कारणीभूत ठरतोय असं वाटतं.
अगदीच केदार, खूपच अगदी म्हणजे काय म्हणतात कळीचा मुद्दा पकडलास तू याच्यातून. एक तुला एक पूर्वी तूही ऐकलं असेल, मी ऐकलं, एक फ्रेज होती बघा, पण फार ऐकली, छिडी लागे छमछम विद्या येई घमघम. आता त्याला एक्झॅग्रेट केलं जातंय की असं कसं मारू शकताय. मग आता मला एक सांग, जर त्या मुलाला किंवा मुलीला शिक्षा काय असते हे माहीतच नाहीये, आता मी असं म्हणत नाही की छडीच मारावी किंवा त्यांनी असंच करावं, पण त्याला पारितोषिक आणि शिक्षा ह्याचं प्रमाणच माहीत नसतं. आणि मग मुद्दा असा होतो, ओव्हर सेन्सिटिव्हिटी ऑफ पॅरेंट्स हाही मुद्दा असतो. त्याच्यासाठी दुसरंही कारण आहे, ते सिंगल चाइल्डच असतं. पेरेंट्सच इतक्या लवकर इंडिपेंडंट झालेले असतात, 30व्या वर्षी ते इंडिपेंडंट असतात. ते एखाद्या मेट्रो शहरात राहतात किंवा एखाद्या शहरात येऊन ते मुलाच्या शिक्षणासाठी राहतात, पण त्यांच्यावरचा जो अंकुश असतो तोच कुठेतरी कमी झालेला असतो. म्हणजे जॉईंट फॅमिलीचा एक जो कंट्रोल असतो तो कमी झालेला आहे. आणि मग ते स्वतः जसे इंडिपेंडंट वागतात आहे. मग माझं हे 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 राहिलंय बरं का, आता हे इकडे पूर्ण होणार. आणि मग इकडे पूर्ण होणार तर काय, मग त्याला हे दिलंच पाहिजे, हे केलंच पाहिजे, हे असं झालंच नको, हे सगळे जे पॅरामीटर्स असतात पेरेंट्सचे, आणि त्या पॅरामीटर्समुळे त्या मुलाला ते झेपतंय की नाही, की त्याची कॅपॅसिटी, हे सगळं विसरलं जातं. आता तू जसं म्हणलंस की मग आता इथे पेरेंट्सचा रोल किंवा टीचर्सचा रोल, आता टीचर्सलाही ना केदार, आपण पेरेंट्स अगदी त्याला काय म्हणतो, त्याला आरोपीच्या पिंजऱ्यातच नेलं, त्याचे शिक्षक वेळ देत नाहीत असं म्हणून मोकळं करतात. पण त्या शिक्षकाच्याही काही भूमिकांचा जर आपण विचार केला आत्ताच्या सिस्टीममध्ये, प्रायव्हेट शाळा म्हणजे ना एक आपण त्याला काय म्हणूयात की हे झाले, बिझनेस झाले मोठे मोठे. मग तिथे ते एम्प्लॉईज असतात, जसे ते प्रायव्हेट सेक्टरमधले एम्प्लॉईज असतात. मग त्यांना एकाच टीचरला 7-7 वर्ग दिलेले असतात, एका वर्गात 40 मुलं. सो तू विचार कर की 7 वर्गांचे 40-40 मुलांचे सगळ्या असाइनमेंट कंप्लीट करा, त्यांच्या परीक्षा घ्या त्यांना, मग त्याला क्वालिटी वेळ द्यायला वेळ मिळतो का? आणि त्यात 8,000 पगार. 8,000 पगार, अगदी ते समाधान अजिबातच नाहीये. कामाचे वर्क म्हणजे आवर्स जरी डिसाइडेड असले तरी ते त्याच्यापेक्षा जास्तच थांबावं लागतं. घरी येऊनही त्याच्या डोक्यामध्ये ते सगळं फिरतं. माझी एक मैत्रीण आहे, अतिशय मनापासून टीचिंग फील्डमध्ये तिने एक जाण्याचं ठरवलं. MSc झाली होती, तिला रिसर्च फेलोशिप होती, पण सी डिसाइडेड आय वॉन्ट टू बिकम अ टीचर. आता ती एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये नोकरीला आहे, एका मोठ्या शहरामध्ये. आणि ती मला म्हणते की अगं मला खूप दिसतंय की त्या मुलामध्ये हे खूप भारी आहे, तो हे खूप छान करू शकतो अगदी, पण मला वेळच नाही देत आहेत. आणि मी देण्याचा प्रयत्न केला तर सिस्टीम मध्ये मला त्याची परमिशन नाहीये. तुम्ही एका मुलाला हायलाइट करू शकत नाही. पेरेंट्स सोबत कम्युनिकेट करायचा प्रयत्न करण्यासाठी तर वेळच नसतो. तर मग अशा सगळ्या पॅरामीटर्स मध्ये त्या शिक्षकाची पिळवणूक होते आणि मग त्याच्याकडनं एक्सेप्टेशन पेरेंट्सच्या होतं. आता दुसरा एक मुद्दा हा झाला शिक्षकाच्या. मग पेरेंट्सचं काय होतं की त्यांनी आमच्या मुलाकडे लक्ष द्यावं. त्याच्याकडे 40 मुलं आहेत, तुझं एकच मुलं आहे. मग तुझं एक मूल तुला सांभाळलं जात नाहीये आणि त्या 40 मुलांच्या अपेक्षा तू त्या टीचरकडनं करतेस. मला शिक्षकांना ब्लेम करायचं नाही, पण मुद्दा असा असतो की बरेचदा पेरेंटिंगच्या मोडमध्ये जेव्हा तो शिक्षकही कधीतरी पेरेंट्स असतो, ओके, पण तोही जेव्हा पेरेंटच्या मोडमध्ये येतो तोही अपेक्षा करतो. मग आपल्या रियालिटीला सोडून आपण हा एक्सेप्टेशन करतोय का, सिस्टीम वरती विसंबून राहतोय का? लाख रुपये जेव्हा पेरेंट्स फी भरतील त्यावेळेला त्यांची अपेक्षा असणारच आहे की माझा पाल्य जो आहे तो सर्वोत्तम निघाला पाहिजे. मग त्यात पालकांची पण चूक नाहीये. पण दुसरी गोष्ट अशी आहे की जर शाळांनी जर एकसारखे मातीचेच गणपती बाहेर काढले एका साच्यामधले, तर व्हरायटी ऑफ पीपल जसे आपण म्हणतो तसे क्लास निर्माण कसं होईल? आता मला एक सांग, तू एक अजून फ्रेज ऐकली, रॅट रेस. सध्या तसं होत आहे का काही, की हे सगळं 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 माझ्या मुलाला आलंच पाहिजे. त्या रॅट रेस मध्ये कोण घालतंय बरं? मला सांग, तुझी जर कॅपॅसिटी नाही आहे किंवा तुझ्या पॅरामीटर्स मध्ये तू एका लेवल पर्यंत शिकलेला आहेस आणि तू शिकलेला असताना तुझी अपेक्षा असे की माझं मूल या कॅटेगरीच्या स्कूलमध्ये जावं, त्याच्या बेसिक फंडामेंटल गोष्टी ज्या असतात त्या शाळेत होतील, पण त्याचं रिव्हिजन आहे, रिकॉग्निशन आहे, ते तुला करावं लागेल, जे तुला जमत नाही. परत तुम्ही ट्युशनचं बर्डन घालताय, म्हणजे त्या रॅट रेस मध्ये एक प्रकारे तुम्हीच मुलाला घालताय. एक साधं एक्झाम्पल देते केदार तुला. मी तुला जसं म्हणलं की खूप साऱ्या शाळांसोबत मी मधल्या काळामध्ये कन्सल्टन्सीचं काम करत होतो. एक इंटरनॅशनल बोर्डची शाळा आहे, नाव मी घेऊ शकत नाही. तिथे एका रेप्युटेड हॉस्पिटलच्या डायरेक्टरांच्या मुली शिकत होत्या. त्या मुलींची केस माझ्याकडे रेफर झाली आणि मग तिथे असं झालं की मी त्यांना सजेस्ट केलं की सर, त्या चाइल्ड हॅव द लर्निंग डिसेबिलिटी, तर यू हॅव टू चेंज द स्कूल. आणि लर्निंग डिसेबिलिटी इंटरनॅशनल बोर्डच्या शाळामध्ये कधी डिटेक्ट व्हावी? ती नॉर्मली पहिल्या 5 वर्षामध्ये डिटेक्ट होते. इथे पेरेंट्सलाही लक्षात आलं नाही, कारण ते त्यांच्या याच्यामध्ये बिझी, आणि शाळेनेही रिकॉग्नाइज केलं नाही. म्हणजे तो काउन्सिलर फक्त नावापुरता अपॉइंट झालेला असं सारखं वाटलं मला तिथे. आणि मी त्यांना म्हणते की सर ते बदला, तुम्ही लाख 1.5 लाख पगार फीज घेताय, बदला ती शाळा. तर ते टोल्ड मी की
मॅडम रेप्युटेशनचा प्रश्न आहे. अच्छा. आम्ही डायरेक्टर आहोत या हॉस्पिटलचे, अशी कशी बदलणार? आणि बदलली तर कारण काय सांगणार? एक्सेप्टन्स नाहीये, मुलांना काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याचा. म्हणजे एवढ्या मोठ्या पदावर असणारा व्यक्ती जर एक्सेप्ट करू शकत नाही तर मग सर्वसामान्यांचे तर गत वेगळी. आता त्या मुलीच्या डोक्यातही असे अडल्सन मध्ये ती एंटर झाली होती, तर निगेटिव्ह थॉट डेव्हलप व्हायला लागले होते. त्याला एक्सेप्टन्सही मिळत नव्हतं पेरेंट्स कडनं. ती म्हणते की मला तिथे नाही कळत आहे. पेरेंट्स बोलले नाही नाही, यू कॅन, थोडी देर होगा तकलीफ नहीं होगी बाद में, असं म्हणून पेरेंट्स तिला सप्रेस करतात. इट मीन्स त्याच्यामुळेही ह्या टेंडन्सीज वाढत जातात. मेंटल हेल्थ इश्यू या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या मेंटल हेल्थ इश्यूला रिस्पॉन्सिबल आहेत असं मला वाटतं. स्टार किड्स किंवा मोठे मोठे आणखीन जे सेलिब्रिटीज आहेत त्यांचे मुलं सामान्यतः या परिस्थितीत बघण्यात येतात. बरोबर. किंवा एक महाराष्ट्रात खूप सुप्रसिद्ध केस घडली होती ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले सर्वात उच्च सरकारी अधिकाऱ्यांपैकी असलेलं ते जोडपं आणि त्यांच्या घरात अशीच एक केस घडली होती. तर ही केस याच प्रकारातून घडली असावी. अगदीच मला तुला तेच सांगायचं आहे. बघ, ते त्यांची पेरेंटिंग अगदी पॉझिटिव्ह होती, काहीच प्रश्न नाही त्याच्यामध्ये. पण पॉझिटिव्ह पेरेंटिंग करत असताना ओव्हर पेरेंटिंग होते का, काही मुद्दा लक्षात घेणं, अति पॅम्परिंग किंवा पॅम्परिंग म्हटल्यापेक्षा त्याला निगेटिव्ह सर्कमस्टान्सेसला फेसच करू द्यायचं नाही. फेल्युअरच शिकला नाहीये. कारण मला 18व्या वर्षी जर मी एखाद्या खूप प्रतिष्ठित कॉलेजला ऍडमिशन घेतो, 18व्या-17व्या वर्षी जर माझ्या 2-2 पुस्तकं पब्लिश होतात आहे, मला हवं ते गायडन्स हवं तेव्हा अवेलेबल होते. म्हणजे इन द सेन्स की ते तुझं एक्झाम्पल सांगतो, आय हॅव दॅट मेमरी ऍक्च्युली, की इतकं अवेलेबिलिटी होती की जेव्हा त्याला काही पण अडचण आली तर तो फोनवरती त्या अवेलेबल आहेत, लेडी म्हणा किंवा ते जेंट्स, बाबा किंवा आई दोघांपैकी मला सगळ्या गोष्टीला. मग मला रिजेक्शन हे माहीतच नाही ना केदार, आणि एकदम मला कुणीतरी रिजेक्ट करतंय आणि ते रिजेक्शन खूप स्ट्रॉंग नव्हतं. ओके. त्या वयात जे रिजेक्शन असतात तेच होतं. ते मला पचवता नाही आलं आणि मी सडनली, आणि तुला एक माहिती असेल 30 सेकंदाचा वेळ असतो निर्णयाचा, मग तिथे मला थांबता आलं पाहिजे. म्हणून मग मी म्हणते की पेरेंटिंग मध्ये पॉझिटिव्ह पेरेंटिंग करत असताना तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या मुलांपर्यंत पोहोचवा, आणि जर तुम्ही ते व्यवस्थित पोहोचू शकला तर ते त्यांचे निर्णय घेऊ शकतात. सो त्या केसमध्ये तर मी असं म्हणत नाही की तिथे चुकीची पेरेंटिंग झाली, पण कधीतरी ओव्हर पेरेंटिंगचे पण बळी मुलं पडतात की त्यांना फील नाही करता येत गोष्टी, असंही होतं. सो दीज आर द थिंग्स ऍक्च्युली. आपल्याला विचारण्यात आलेला आपला पुढचा प्रश्न आहे की मुलांना हे जे अपयश येतं, हे अपयश मुलांनी कशा प्रकारे पचवावं म्हणून आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो. येस, म्हणजे आधीचा आपण जो प्रश्न घेतला ना केदार, त्यालाच अनुषंगून आपण याला कंटिन्यू करूया. की बघ, कधी कधी काय असतं की एंड प्रोसेस, जे हे असतं ना, काय त्याला फलित म्हणतो आपण त्याला, त्याच्यावरती खूप फोकस करायला शिकवलं होतं. तू 10वीत एवढे पर्सेंटेज मिळवलेच पाहिजे, तू हे झालंच पाहिजे तरच मी तुला देणार. हे सगळे जे टिपिकल पॅरेंटिंगचे डायलॉग्स असतात ना, त्या सगळ्यांमुळे बरेचदा असं की एंड मुवमेंट इज इम्पॉर्टंट हे बिंबवलं जातं. आणि बरेचदा असं की तोच विचार असतो की मला 10वीत एवढे मिळाले, मला 12वीत एवढे मिळाले आणि एवढे मिळायलाच पाहिजे. परत तू मगाशी आपण जे बोललो होतो रॅट रेसचा मुद्दा येतो, आणि मग त्या रॅट रेसमध्ये ही प्रोसेस आहे हे विसरलं जातं. आणि मग प्रोसेसचा आनंद कसा घ्यायचा ह्याच्याकडे मुलांचं सपशेल दुर्लक्ष होतं. त्याला काही प्रमाणात का होईना पेरेंट्सच जबाबदार आहे. तसं मी बरेचदा असं म्हणते की बरेचदा तू म्हणत असेल की तू काय आज पालकांना खेचते आहेस वगैरे, पण बरेचदा पालकच जबाबदार असतात. कधीतरी त्यांच्या कम्युनिकेशन गॅपमध्ये की इतके पर्सेंटेज मिळाले तरच तू हुशार आहेस बरं का, किंवा तुला ह्या पॅरामीटर्सवर तू गेलास तरच तुला ते जमू शकतं बरं का. ह्या सगळ्या डायलॉग्समुळे मुलांमध्ये ती प्रोसेस एन्जॉय करण्याची पद्धतच त्यांना विसरलेली असते. मग मुद्दा असा असतो की एक UPSCचं काहीतरी क्लासेस चालवतात, त्या सरांचं मी बरेचदा ब्रॉडकास्ट ऐकते किंवा मी त्यांचे बरेच सारे सेशन्स ऐकले. त्याच्यामध्ये त्यांनी एक खूप सुंदर डायलॉग म्हटला की फेल्युअर येणं आणि न येणं हे तुझ्या हातात नाहीये, प्रयत्न करत राहणं तुझ्या हातात आहे. आणि मग तू प्रयत्न करत असताना तुला ज्या ज्या गोष्टी तू शिकशील, तू सक्सेसफुल झाला तर तो आनंद वेगळाच असेल, पण सक्सेसफुल नाही झाला तर निदान तजुर्बा तुझ्या हातात असेल किंवा अनुभव तुझ्या हातात असेल. म्हणजेच काय तर ती प्रोसेस अनुभवण्याचं स्किल मुलांना शिकवणं. तर जसं की आता तुला एक साधं गंमत सांगते की बरेचदा असं झालं की माझ्याकडे काही मुलं 12वीची मुलं होती, आणि 12वीची मुलं अभ्यास सवयी किंवा काही अशा गोष्टी असतात, पॅरेंट्स ओव्हर कॉन्शियस असतात की चल काउन्सिलिंग करून दे एकदा, 12वीला मुलं आहे माझं असं म्हणून ते घेऊन येतात. आणि मग मी एका मुलाला जस्ट बोलता असं झालं की खूप शार्प, इंटेलेक्च्युअल लेवल इज व्हेरी गुड, सगळं खूप छान,
पण मग असं झालं की अगं मी करतोय पण मला काही लक्षात राहत नाही, मला हे जमत नाही. मग मी तिथे 2 गोष्टी फक्त विचारल्या की आधी तू किती तास बसायचास, आणि मग तो म्हणतो की 1-1.5 तास बसलं की मी उठून जायचो, आणि मग आत्ता किती तास बसतो, आत्ता मी 3 तास तरी देऊ शकतो. मग ती जी प्रोसेस आहे, ती बदलाची जी हे आहे, किंवा त्याच्या आईचा एक डायलॉग होता त्याच्यावरती, अगं काहीच तर होत नाहीये. मग मी तिला ते, आणि ही प्रोसेस लक्षातच घेत नाही, एंड मुवमेंट वरतीच फोकस करतात. सो आय जस्ट सजेस्ट टू पॅरेंट्स अँड टू स्टुडंट ऑल्सो, किंवा मुलांनाही असं सांगते की ती प्रोसेस एन्जॉय करायला शिका, एंड मुवमेंटचा विचार करणं. इव्हन मगाशी सुरुवात आपण जे केली सुसायडल टेंडन्सीचा, तो क्षणभराचा विचार असतो, आणि तो क्षणभराचा विचार इम्प्लिमेंटेशनला जातो, आणि मग अनर्थ होतो. म्हणून मग जर ठीक आहे ना, माझ्या इतर गोष्टीही आहेत, इतर पॅरामीटर्स आहेत, त्याच्यावर जर मी काम केलं तर मे बी कदाचित मला रिझल्ट वेगळा मिळू शकतात. सो ट्राय टू एन्जॉय द प्रोसेस. म्हणजे 10वी नापास झालेला विद्यार्थी सुद्धा सचिन तेंडुलकर होऊ शकतो हे पालकांना पटत नाही. सचिन झाला पाहिजे मुलगा, पण तो 10वी नापास होता कामा नये. बरोबर. तुला अजून ह्याच्यालाच अनुषंगून दुसरं उदाहरण सांगते. छत्रपती जन्मावेत पण शेजाऱ्याच्या घरी, माझ्या घरी नाही. कारण माझ्या घरी ते सगळं स्ट्रगल, सगळ्या गोष्टी मला पचवता येत नाही. मुळात मी जिजामाता होऊ शकत नाही. अगदी बरोबर. म्हणजे ती पेरेंटिंग मला जमणार नाहीये, म्हणून छत्रपती हवेतच आता, पण ते दुसऱ्यांच्या घरी. म्हणजे अजून असं होतं की बरेचदा मुलं काहीतरी वेगळं पठडीच्या बाहेर करण्याचा प्रयत्न करतात, आणि मग ते तू करू नकोस, हे किती वाईट आहे, किंवा हे तुझ्या प्रोग्रेसला कसं घातक आहे, हेच सांगितलं जातं. आणि मग हे सांगितल्यामुळे मुलं काहीतरी नवीन गोष्टी करायला धजत नाही, किंवा नवीन प्रोसेसमध्ये जायला ते तयार होत नाही. म्हणून बरेचदा त्या गोष्टींमध्ये मुलांना इन्व्हॉल्व करणं, त्या गोष्टींचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या साईड लक्षात आणून देणं खूप गरजेचं असतं. दरवर्षी जेवढे इंजिनियर भारतातून बाहेर पडतात तेवढी जगातल्या काही देशांची लोकसंख्या पण नाही आहे. अगदी बरोबर. त्यामुळे त्यात ती इंजिनियर्समध्ये क्वालिटी पण राहत नाही, म्हणून मग 10,000-15,000 रोजगार पण करावा लागतो, आणि ते लाईफला सॅटिस्फॅक्शन पण राहत नाही. पण हे पण या सगळ्यांचंच फलित असं म्हणता येईल. अफेक्शन इश्यूज जे असतात, त्या अफेक्शन इश्यूज बद्दल काय सांगू शकाल? हा तर अगदीच परत मगाशी म्हणलं तसा ज्वलंत मुद्दा असतो ॲडोल्सन मधला. आणि सगळ्यात जास्त सध्याच्या काळामध्ये मेंटल हेल्थ सफर जर होत असेल ना, तर ती अफेक्शनच्या इश्यूजमुळे होते. मी असं म्हणत नाही की प्रेम वाईट आहे, प्रेम वाईट नाहीच आहे, ती एक सुंदर संकल्पना आहे. आयुष्य जगायचं वेगळं तुम्हाला काय फलित मिळू शकतं, किंवा एक वेगळ्या प्रकारे आयुष्याकडे बघू शकता. पण मुद्दा असा त्याचा वेळ काळ चुकला तर त्याचे साईड इफेक्ट होत असतात. आता तुला एक केस मी सांगते. एक पुण्याची केस होती, माझ्याकडे बरेच वर्ष तिने काउन्सिलिंग घेतलं, आणि आता ती खूप छान हेल्दी वेनी सगळ्या गोष्टी करते. बरेचदा काय होतं, त्या अफेक्शनमुळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कसे 2 परिणाम होतात. पॅरेंटिंगचाच परत मी अजून म्हणते की कसा इम्पॅक्ट होतो, की त्या केसमध्ये असं झालं की त्या मुलीच्या बाबतीत झालं की तिला एक 16 वर्षाची असताना काही क्रश होतं, काही अफेक्शन होतं, आणि मग ती वाहवत गेली त्याच्यामध्ये. मग त्या केसमध्ये पहिल्यांदा असं झालं की पेरेंट्सनी पहिल्यांदा नाही हे चुकीचंच आहे, हे वाईटच आहे, दाबून ठेवलं. आणि मग दाबून ठेवल्यामध्ये ती रिबेलियस झाली की हे वाईट आहे, तुम्हाला वाटतं, मला नाही, मला प्रेम मिळतंय तिथे, मला कन्सर्न मिळतोय, मला अफेक्शन मिळतंय. आणि मग या सगळ्यांमुळे ती एक प्रकारे हे झाली, आणि मग तिथे पेरेंटिंग चुकलं. बरोबर. तुला हे माहिती आहे का की स्प्रिंगची एक इलॅस्टिसिटी असते, आणि मग ती एका लेवलपर्यंत दाबली तर तो नॉर्मल पडतो, पण ती जोरातच दाबली तर ती उसळते. मग तिचं तसं झालं की ती उसळली, आणि मग तिने पॅरेंट बद्दलच कंप्लेंट केली, किंवा अगदी पोलीस स्टेशनला जाऊन आली, आणि मग किती वाईट आहेत आमचे पालक, किंवा ते किती वाईट आहे. अदरवाईज आतापर्यंतचं सगळं जे पॅरेंट्सनी हेल्दी केलं होतं ते सगळं तिच्या डोक्यातून निघून गेलं. आता इथे असं झालं की मग त्या वेळेला त्यांनी कन्सर्न केला, सायकोलॉजिस्टला काउन्सिलर घेतलं, जरा मेडिकेअर करून घेतलं, वगैरे वगैरे वगैरे. मग जेव्हा काही मुद्दे आम्ही अशा केसेसमध्ये बरेचदा पालकांचं काउन्सिलिंग करतो, मग त्या केसमध्ये पुन्हा असं झालं की पॅरेंटल काउन्सिलिंग केलं गेलं. मग तिला ते समजावून सांगितलं गेलं की तोही मुलगा मॅच्युअर्ड नाहीये, किंवा त्या मुलाचेही काही इश्यूज आहेत, तुझेही काही इश्यूज आहेत, तू सगळं सेटल डाऊन कर, आम्ही तुला पुढच्या गोष्टींना हे करतो. पेरेंटिंग स्क्रिप्ट बदलली केदार, आणि स्क्रिप्ट बदलल्याचे निकाल असे झालेत की ती मुलगी आता छान एका प्रतिष्ठित इंजिनिअरिंग म्हणजे एक इन्स्टिट्यूट आहे तिथे ती प्रोफेसर म्हणून काम करते. ME कम्प्लीट केलं, नंतर हे झालं, पण नंतर तिच्याच लक्षात आलं की तो मुलगा खरंच माझ्यासाठी योग्य नव्हता. पेरेंटिंग स्टाईल बदलली तर हे इश्यू सॉर्ट आउट होऊ शकतात. तर मुद्दा असा असतो की ती गोष्ट वाईट नाहीये, त्याला वाईट बनवून जर तुम्ही सांगितलं तर निकाल रिझल्ट वेगळे लागतील, आणि जर त्याला तुम्ही एक वे चेंज केला, स्क्रिप्टिंग जर बदलवलं तर त्याचे रिझल्ट वेगळे मिळू शकतात. सो अफेक्शन असणारच आहे. हार्मोनल इम्बॅलन्स स्टेज असते, हार्मोन्स तुम्हाला हवी होतात, आणि त्या वयात सगळ्या गोष्टी हव्याच असतात. मी त्या स्टेजमधून गेलोय,
तुम्हाला सेंटर ऑफ पॉइंट अट्रॅक्शन बनायचं असतं, तुम्हाला बरेचदा अप्रिशिएशनची भूमिका तुम्हाला असते की मला कोणीतरी अप्रिशिएट करायला, कोणीतरी असं जरी म्हणलं तरी आपण अगदी ब्लश होतात मुलं त्या वयामध्ये. सो ते नीड आहे त्या वयाची, तर ते होणं वाईट नाही, फक्त त्याच्यात वाहवत जाऊ नये ह्यासाठी तुम्ही गायडन्स त्यांना प्रॉपर करणं खूप गरजेचं असतं. हार्मोनल इम्बॅलन्स करताना काही चेंजेस जेव्हा मुलींमध्ये येतात त्यावेळेला बरेचदा असं बघण्यात येतं की त्यांच्या आई त्यांना समजून घेतात. आई बऱ्याच ठिकाणी असं असते की जी त्यांना केअरिंग करते किंवा काही गोष्टी समजावून सांगते, कारण ती त्या काळातून गेलेली असते आणि तिला कळते की माझ्या मुलीला कसं समजून सांगितलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, काही गोष्टी ऐकल्या पाहिजे. मुलांच्या बाबतीत हे प्रमाण फार कमी होतं. म्हणजे ते एक त्याच्यावर फार फेमस मी म्हणलं की मेरी बेटी मेरा शान, मेरी बेटी मेरी शान आणि मेरा बेटा दळणआण. तर म्हणजे मुलगा म्हणजे तू काहीच कामाचाच नाही, तू असाच आहे. आणि ते बस म्हणजे मुलांकडे जनरली अशा पद्धतीने बघितलं जाते. वडील मुलांशी छान पद्धतीने संवाद करतात ही केस फार कमी ठिकाणी आहे, हे आपले प्रेक्षक पण मान्य करतील, कारण ही अवस्था बहुतांश घरात असते की मुलाचा आणि वडिलांचा संवाद नसतो. आणि संवाद कमी असल्यामुळे आत्महत्यामध्ये पण स्त्रियांच्या तुलनेमध्ये पुरुषांचं प्रमाण खूप जास्त आहे. तो डाटाही आहे. तो डेटा पण आहे की मुलांचं प्रमाण, जे टीनेजर्स आहे त्यांचं प्रमाण पण खूप जास्त आहे. मुलं व्यसनाकडे पण झुकतात आणि मुलांना संवाद कमी असल्यामुळे डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता पण वाढते. तर याबद्दल काही सांगू शकाल? अगदीच. म्हणजे मी तुला डाटाचं जसं म्हणलं ना की प्रत्येक 5 मुलांमध्ये, म्हणजे मुलगा आणि मुलगीचं जर पण रेशो बघितला तर मुलांची प्रमाण जास्त आहे. त्याच्या मागचं रिझन असं असतं, तू जसं म्हटलं की एक्सेप्टन्स मिळत नाही. जोक जरी त्याच्यावर होत असला तरीही सेन्सिटिव्हिटीचा मुद्दा आहे. बरोबर. आता तुला एक एक्झाम्पल देऊन मी सांगते. एक नाशिकचा मुलगा होता. 2 एक्झाम्पल सिमिलर आहेत, एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे. व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ कम्युनिकेशन तुला सांगते. नाशिकचा एक मुलगा होता अडोल्सन एज मधला. पुढे मी तुला ते सांगेलच की काय करावं आणि काय नाही, पण त्यातलंच एक उदाहरण म्हणून पहिल्यांदा सांगते की त्याला कुणीतरी पेअर प्रेशरमध्ये येऊन त्यांनी स्मोक केलं आणि स्मोक केल्यानंतर ते गिल्ट प्रचंड होतं. तर त्यातल्या त्यात पेरेंट्स जरा समजूतदार असल्यामुळे म्हण किंवा जरा त्यांचं कम्युनिकेशन चांगलं असल्यामुळे तो घरी जाऊन त्यांनी सांगितलं की बाबा मी आज स्मोक करून आलोय. सो बाबांनी रिॲक्ट नाही केलं. बाबा म्हणले की ठीक आहे. आईनी रिॲक्ट केलं. आईनी अगदी असं कसं, माझे संस्कार आणि जसं नेहमीचे डायलॉग असतात तसे सगळे आले. आणि मग तिथे बाबा म्हणले की ठीक आहे, इट्स ओके, पण हे आत्ता बरोबर नाहीये, हे तू सवय म्हणून लागलं तर तुझे असे हे होते. कम्युनिकेट केलं आणि कम्युनिकेट केल्यामुळे असं झालं की त्याला ते त्या वेळेपुरतं बरं वाटलं, मित्रांनी म्हटलं म्हणून. मग पुढच्या वेळेला जाऊन तो सांगू शकला की नाही, मला नाही करायचंय, मला नाही हे करायचंय. इट मीन्स फक्त कम्युनिकेशन मध्ये वाहवत जाणारा मुलगा कुठेतरी थांबला. बरोबर. समजून घेतल्यामुळे. दुसरी एक अशी केस आहे की ती आय थिंक नागपूरचा होता तो. तर तिथे असं झालं की असंच काहीतरी झालं. तो स्मोक प्लस ड्रिंक वगैरे असा काहीतरी प्रकार झाला होता. एकदाच झालं होतं, फर्स्ट टाइम होतं, काहीतरी फेअरवेल होतं आणि त्याच्यामध्ये असं काहीतरी झालं. तो घरी आला. बाबांना लक्षात आलं की बाबांच्या लगेच लक्षात, बाबा स्वतःही अल्कोहोलिक होते. ओके. आणि ते लगेच लक्षात येतं ना. मग आल्या आल्या लगेच बेल्ट काढून एका 17-18 वर्षाच्या मुलाला, 16-17 वर्षाचा, तर मारायला लागले. मारलं तरी इतकं मारलं की प्रचंड. मग ते रिबेलियस झालं की हाऊ कॅन यू फाईट, म्हणजे असं कसं काय करू शकला तुम्ही. मग तिथे आई मध्यस्थी म्हणून गेली नाही, म्हणजे कम्युनिकेशन गॅप अजून वाढत गेली. तिच्याकडनं अपेक्षा होती की हिनी मध्ये करावं, की मी पहिल्यांदाच केले आणि अंडर प्रेशर येऊन केलं असेल कदाचित, किंवा क्युरिओसिटी म्हणून केलं असेल. या वयात क्युरिओसिटी खूप प्रचंड वाढलेली असते. सगळं नवं असतं आणि ते करून पाहायचं असतं प्रत्येक गोष्ट. आणि बरेचदा आता हे एक्सपोजर इतकं मिळालंय ना फोन, मीडिया किंवा सोशल मीडियाचं, तर त्याच्यामुळे ते करून पाहण्याची मुलांमध्ये हे असतं, इच्छा झालेली असते. तसं झालेलं. आणि त्या केसमध्ये असं झालं की तो मुलगा काही वर्षांनी, म्हणजे त्यांनी मला हे जेव्हा हिस्ट्री त्याची घेत होती तर तो म्हटला की हे एक ट्रिगर होणारं हे होतं. आता तो डी ॲडिक्शन सेंटर मधून आला होता. तिथे जर फक्त कम्युनिकेशन व्यवस्थित गेलं असतं तर सुरुवातीच्या स्टेजला. मग तो म्हटला की मला असं झालं की हे माझं समजून घेत नाही, मग निदान मित्र तरी मला समजून घेतात. मग मित्रांनी जे म्हणलं ते मी करणार. या काळात मित्र फार हे असतात, प्रेशियस असतात अगदी. तुलाही माहितीये की मित्र जे म्हणेल ते मी करणार. तेच गोष्ट बाबा आईने सांगितली तर ती फार पचनी पडत नाही. तर मग असंही होतं की एक्स्ट्रीम लेवललाही जाऊ शकतं आणि थांबवताही येऊ शकतं. म्हणून मग तिथे कम्युनिकेशनला खूप महत्व आहे. जेव्हा तुम्ही पॅरेंटल मोडमध्ये जाता तर त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीही विचारात घेणं गरजेचं असतात. तर तुमचं मुलाला ॲडिक्शनला जाऊ द्यायचंय की नाही जाऊ द्यायचं हे तुमच्या हातात असतं. पण पालक खरंच मुलांचं ऐकून घेण्याच्या भूमिकेत आहेत.
आम्ही शिकण्यासाठी हे केलं, आम्हाला हे मिळालं नाही, आम्ही इतका संघर्ष केला, म्हणजे आम्ही रस्त्याखाली बसत होतो, आम्ही त्या लाईट खाली बसत होतो, उघड्यावर आम्ही अभ्यास केला. आणि या सगळ्या स्वतःच्याच खोटेपणाच्या किंवा लार्जर दॅन लाईफ इमेज रंगवत असताना आपण मुलाला अननेसेसरली प्रेशराईज करतो आहे. आणि आपण ज्या वेळेला महापुरुषांची किंवा मोठी मोठी उदाहरणं देतो की बा रस्त्याखाली बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे मोठे महान व्यक्तिमत्व झालं, किंवा डॉक्टर अब्दुल कलाम साहेब म्हणजे राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले, मिसाईल मॅन झाले, त्यावेळेला मी स्वतः एका ठिकाणी बसून 4x4च्या डब्यातच काम करतोय. हे वास्तव पालकांना का लक्षात येत नाही? तुझे म्हणतोस तसा आरसा असाच बघितला जातो. आरशाची ही साईड कधीच दाखवल्या जात नसते की मीही या फ्रेज मधून गेलोय, हे दाखवायचंच नसतं. मुळात मला एक सांग, हार्मोनल इम्बॅलन्स ही नॅचरल प्रोसेस आहे. ती बाबालाही होते, ती आईतही होते, आणि आता माझ्या मुलालाही होते. एक्सेप्टन्सच नसतो. आणि मग काय होतं की माझे इन ब्रॅकेट वाले जे राहिलेले एम एन ऑब्जेक्टिव्ह असतात ते ह्यांनी पूर्ण करावे, ह्या ओझ्याखाली बरेचदा ते दाबलं जातं. आणि मग अजून होतं की मुलं ह्याच्यामुळेही बरेचदा वाईट मार्गाला लागतात किंवा डिप्रेशन, एन्झायटीच्या बळी पडतात. की ओव्हर एक्सेप्टेशन, ओव्हर बर्डन म्हणूयात आपण, नॉट एक्सेप्टेशन, बर्डन म्हणूयात, की अरे आमची परिस्थिती नसताना तुला एवढ्या मोठ्या शाळेत घातलंय, मग तू ते पांग फेडायलाच पाहिजे आमचे, असं सगळं बनतं. आणि मग तो मुलगा अंडर प्रेशर, फरांचं तूच उदाहरण सांगितलं की अंडर प्रेशर जाऊन मग तुला लॅपटॉप दिला, तुला एसी लावून दिला, हे असं एक एक्झाम्पल पण आहे माझ्याकडे. मी एका प्रतिष्ठित इंजिनिअरिंग कॉलेजला कन्सल्टन्सी देते, तर तिथे असं झालं की तो मुलगा तिथे सिलेक्ट झालाय, छान करतोय, पण ही इज नॉट हॅपी विथ हिज लाईफ. ओके, मग मी त्याला एकदा म्हणलं की मस्त करतोय, सगळं छान चाललंय, तुला काय माहित आहे काय छान चाललंय ते. मग तो ज्या प्रकारे म्हणजे ओपन झाला आणि ज्या प्रकारे तो हुमसू रडला की 21 वर्षाचा मुलगा, 20 कंप्लीट 21 वर रनिंग, तो हुमसू रडतोय. मोठ्या कंपनीमध्ये कॅम्पस झालं होतं. तो मला म्हणतो मला नाही करायचं होतं अगं हे. आणि मग म्हटलं का नाही करायचं होतं, तर अंडर प्रेशर आलं होतं. बाबा इंजिनियर आहेत, आई क्लासरूम ऑफिसर आहे, मग त्यांच्या मुलांनी हे सगळंच करायला पाहिजे होतं. मला सोशल वर्क मध्ये खूप इंटरेस्ट होता अगं, मी हे 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 करत होतो. त्यांनी 1-2 प्रोजेक्टची नावही सांगितली होती आणि नाही करता आलं मला, आणि मी आय एम नॉट सॅटिस्फाईड, असं सगळं ते पॅरामीटर्स होते. मुद्दा काय आहे की बरेचदा आपल्याला हेही बघणं गरजेचं की मी खूप जास्त बोलतोय का, मी खूप जास्त एक्सेप्टेशनचं ओझं त्याच्यावर लागतोय का. मग कधीतरी मूल रिबेलियस होतं, उलट उत्तरं देतात मुलं. पेरेंट्स आपल्याकडे येतात आणि आम्हाला म्हणतात की त्याचं जरा ते उलट उत्तरं देणं बंद करा बरं का. त्यांना असं वाटतं सायकोलॉजिस्ट म्हणजे आल्या म्हणतात छो. आणि आपण जेव्हा त्यांना म्हणतो की तू तुझ्या बायकोशी बोलताना किंवा तू तुझ्या नवऱ्याशी बोलताना काय करतेस, मॉडेलिंग असतं. मुलं मॉडेलिंग करतात, जे सबकॉन्शियसली बघतात तेच त्यांना रिफ्लेक्ट होत असतं. मग ते बदलायला ते तयार नसतात, आणि मग ते बदलवलं नाही तर मग ऑब्व्हियसली मुलाकडनं रिझल्ट मिळणार नाही, आणि ते मिळाले नाही की ह्यांना फ्रस्ट्रेशन येतं. सो दीज आर द थिंग्स की या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित हाताळल्या गेल्या ह्याच्यावर परिणाम होणारच आहे. सो त्याच्यामुळे पेरेंटिंग स्टाईल बदला, तुमच्या मुलामध्ये रिफ्लेक्शन दिसते, असं मला नेहमी वाटतं. आणि मी नेहमी म्हणते, म्हणजे इव्हन माझ्या प्रत्येक सेशन्समध्ये, म्हणजे मी वेगवेगळ्या एरियाजमध्ये काम करते, रिलेशनशिपमध्ये करते, ॲडोलसन्समध्ये करते, मेंटल हेल्थ प्रोफेशनल म्हणून मी काम करते. ते प्रत्येक ठिकाणी मी एक स्टेटमेंट नेहमी करते, कुणीच वाईट नसतं, त्याला एक्सपोजर कसं मिळतं आणि त्याला ट्रीट कसं केलं गेलं त्याच्या ॲडोलसनमध्ये, त्याच्यानुसार त्याचे रिफ्लेक्शन येत असतात. सो नोबडी इज बॅड. येस. ज्या वेळेला आम्ही लोकांना प्रश्न विचारण्यासाठी आवाहन केलं त्यावेळेला सगळ्यात जास्त मुलांसाठी आलेला प्रश्न म्हणजे आमचा मुलगा मोबाईल खूप बघतो. तर मोबाईलमध्ये जे मुलांना मोबाईलचं व्यसन लागलं आहे किंवा मोबाईलची जी चटक लागलेली आहे याच्याबद्दल एक भोपाळमध्ये डेटा घेतला गेला. त्या एम्स भोपाळचा मगाशी जो रेफरन्स घेतला त्याच्यामध्ये एक मुलगा, त्याला 8 तासापर्यंत त्याचा स्क्रीन टाईम वाढला आणि त्याला ऑटिझमचा प्रॉब्लेम आला. तो सामान्यपणे संवादसुद्धा साधू शकत नाही, इथपर्यंत परिस्थिती आली. तर मोबाईलबद्दल किंवा अतिरेकाबद्दल काय सांगू शकाल? अगदीच रिसेंट त्याच्यामधलं उदाहरण तू सांगितलंस आणि याच्यावर खूप सर्वे पण होतात आहे. पण आता बघ केदार, कधी कधी काय असतं, स्क्रीन टाईम कंट्रोल करणं किंवा स्क्रीन टाईमला कसं हँडल करायचं ते बरेचदा आपल्याच हातात असतं. ॲज अ पेरेंट्स म्हणून आपण आता बरेचदा पेरेंट्सच्या संदर्भात बोलतोय म्हणून, किंवा त्याला स्क्रीन कोण देते, त्याला एक्सपोजर कोण देते, स्क्रीनचा आपणच देतो. बरेचदा असं होतं की लहान मुलाला एंटरटेन करायचंय तर आपल्याला दुसरं साधन नसतं, फोन हातात देऊन द्यायचा त्याचा इझी वे आहे. मग त्याला ॲडिक्शनला कोणी झालाय, तो आपल्यामुळेच झालाय. मग त्याच्यावर काम कसं करायचं तेही आपल्याच हातात असतं. आता ह्याच्यासाठी मी तुला पहिले उदाहरण एक सांगते आणि मग आपण त्याला कसं एलॅबरेट करता येईल ते सांगूया, ही कन्सेप्ट कसं डील करता येईल. एक
दोन्ही सांगते तुला, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एक्झाम्पल. एक मुलगा होता जो वय वर्ष 5 पर्यंत अगदी व्यवस्थित, 5-6 वर्षापर्यंत तो व्यवस्थित होता, शाळेत व्यवस्थित जायचा, सांगितलेल्या गोष्टी फॉलो करायचा, एव्हरीथिंग इज व्हेरी नाईस. पण आईचं असं झालं की आई खूप गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व होती, सोशल काम, रील्स, हे ते वगैरे, आजकाल जे रिसेंटचे पॅरेंटिंग आहेत व्हेरी कॉमन ऍक्च्युली. तर तिला ते लक्षात येत नव्हतं की माझ्यासोबत ह्यालाही मी ते एक्सपोजर देते. आणि मग असं झालं की ती तिच्या याच्यामध्ये असायची आणि मग तिचं काम होईपर्यंत ती फोन मुलाच्या हातात थांबवून द्यायची. मग कंटिन्युअसली फोन हातात असल्यामुळे त्या मुलाला काहीतरी बघायचे, आणि असं काही नाही, त्याला तेही कळत नव्हतं की मला हे बघायचं की जे दिसलंय ते फक्त स्क्रोल करायचं. अटेन्शन स्पॅन कमी झाला, सम न्यूरोलॉजिकल डायफंक्शनिंग इज देअर. बरोबर, खूप जास्त. तू जसं एम्सचं उदाहरण सांगितलं तसंच या मुलाच्या बाबतीतही झालं. आय थिंक तो काहीतरी संभाजीनगरचा होता. तर त्या मुलाच्या बाबतीत हे सगळे सिम्पटम्स होत असताना अजून ह्याच्यामध्ये असं की एक्सेप्टन्स नसतो पॅरेंट्सला की माझ्या मुलात काहीतरी प्रॉब्लेम होतोय, ह्याचा एक्सेप्टन्सच नव्हता. आणि मग तो खूपच बघतोय, अगं तो खूप अगदी कॅज्युअल याच्यामध्ये ते सगळं झालं, पण तो खूप बघतोय. मग असं झालं की स्कूलमध्ये जायचं नाहीये. जो मुलगा अगदी आनंदाने शाळेत जात होता रिबेलियस व्हायला लागला, अग्रेसिव्हचे फिलिंग्स वाढायला लागल्या, उलट उत्तर तर प्रचंडच. मग काही वेळेला असं झालं की अब्युजिव्ह लँग्वेज पण वापरायला लागला. आणि मग असं की एकदा असं झालं की सेल्फ हार्म केलं त्यांनी स्वतःला, की म्हणजे जे ADHD जे सिम्पटम्स होते, जो मूल 5-6 वर्षापर्यंत अगदी व्यवस्थित होतं, ते मूल सडनली ADHDचे सिम्पटम्स द्यायला लागलं. एका ठिकाणी बसणं त्याला शक्य नाही, इव्हन तो फोन घेऊन सगळीकडे फिरत होता. तो झोपायला जायला लागला तरी फोन तोंडावर पडेपर्यंत फोन बघतोय. सो त्याचा झोपेच म्हणजे खेळखंडोबा झाला. तर ह्या सगळ्या गोष्टीला इनडायरेक्टली आपण जबाबदार होतो. बरोबर. मग आता त्याला आणि ह्या केसमध्ये असं झालं की तिथे जेव्हा मी म्हणते किंवा जे पण सायकॅट्रिस्टकडे किंवा न्यूरोसर्जनकडे त्याला नेलं गेलं, जेव्हा काही लोकांनी सांगितलं नाही तो चांगलाच आहे, हे स्टेटमेंट अजून वरून की तुला काहीतरी झालंय का, त्या मुलाला काहीतरी झालंय आणि जे तुला कंट्रोल करता येत नाहीये, मग तुम्ही मदत घेणं खूप गरजेची असते, प्रोफेशनल मदत. मी आता असं म्हणते की तुम्ही त्यावेळेला त्याला काउन्सिलरकडे किंवा सायकोलॉजिस्टकडे नेऊन फायदा नसतो. त्यावेळेला त्याच्या मुळात न्यूरोलॉजिकल डायफंक्शन झालं, त्याला मेडिकेअर देणं गरजेचं असतं. आणि तो एक्सेप्टन्स पण पेरेंट्समध्ये दिसत नाही तेवढा. म्हणजे माझ्या मुलाला काहीतरी होऊ शकतं, मी एवढा हुशार आहे, म्हणजे इव्हन त्या मुलाचा माझा मुलगा अगदीच, म्हणजे बाबाचा डायलॉग असं, मॅडम मी एवढ्या रेप्युटेड इन्स्टिट्यूट मधून शिकलो, माझा मुलगा असं कसा काय होऊ शकतो, तो असा होता 5 वर्षापर्यंत, हे सगळे स्टेटमेंट यायला लागले. इट मीन्स ते एक्सेप्टन्सलाच जायला तयार नाही. मग त्याच्यामुळे ट्रीटमेंट डिले झाली, ट्रीटमेंट डिले तर रिझल्ट मिळणं शक्य नव्हतं. मुद्दा काय असतो की बरेचदा एक्सेप्टन्सला जाणं खूप गरजेचं असतं. स्क्रीन आहे तो वाढतोय, तर मग तिथे कंट्रोलिंग पॅटर्न मी पुढे तुला बोलेलच त्या गोष्टी, पण असंही होतं. आता ह्याचा दुसरा परिणाम तुला सांगते की एक मूल होता, तिथे ॲडिक्शन नाही, पण फोनचं ॲडिक्शन नाही, पण निदान स्क्रीन टाईम होता, काही सिम्पटम्स होते, ऑटिस्टिक सिम्पटम्स होते त्या मुलीमध्ये, आणि ती कंटिन्यू बघायची फोन. ती पण असेच कुठले तरी बाहेरची होती, नाशिकची होती बहुतेक, माहेर नाशिक आणि असं पुणे नाशिक असं काहीतरी होतं. तर तिथे असं झालं की त्या मुलीला त्या आईनी असा डिसिजन घेतला की ठीक आहे, ही खूप बघते, ऐकत नव्हती, ती पण रिबेलियस होती. दॅट मदर टेक अ डिसिजन की ठीक आहे, आय विल कंट्रोल हर स्क्रीन टाईम. मग तिने काय केलं की तिच्यासाठी खूप सारे गेम्स आणून टाकले, थेरपी चालूच होती, तिचं स्पीच थेरपी चालू होती. मग ह्या सगळ्या गोष्टी ती करत गेली, आणि करत गेल्यामुळे असं झालं की आता ती मुलगी ठीक आहे, 2 वर्ष डिले झालं काही गोष्टी, पण आता ती नॉर्मल स्कूलमध्ये जाते, छान शिकते. म्हणजे तिथे होतच ऑलरेडी न्यूरोलॉजिकल टाईप फंक्शनिंग होतं, प्रॉब्लेम होता, स्क्रीन त्याच्यामुळे वाढलेलं होतं स्क्रीन टाईम, पण तिथे जर तुम्ही काम केलं तर त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळू शकतात. सो ह्याच्यावर काम करत राहणं खूप गरजेचं आहे. काही आता तुमच्या त्या गुगलला चाइल्ड लॉक असतं, किंवा काही असे ऍप्स असतात की ज्याच्यामुळे तुमचा अटेन्शन स्पॅन वाढू शकतो. अशाही ऍक्टिव्हिटी म्हणजे पेरेंट्स काय करतात, फोन देऊन टाकतात, तो कसा द्यायचा, काम करतोय तू मोबाईल मध्ये राहा. मग ते काय द्यायचं, कुठे थांबवायचं, कुठल्या लेवलला त्याला म्हणजे त्याला अडकू द्यायचं, ते तुमच्या हातात आहे. बंद करणं हा सोल्युशन नाहीये. मी घेऊन टाकला आणि झालं, आता तो अजून रिबेलियस होईल. तर त्याच्यामुळे तुम्ही कुठे कुठे काय काय कंट्रोल पॅटर्न करता येतील. काही न्यूमरिकल गेम्स असतात ज्याच्यामुळे तुमचा अटेन्शन स्पॅन वाढतो, काही ड्रॉइंगचे ऍप आहेत ज्याच्यामुळे मुलांचे परत अटेन्शन स्पॅन प्लस कॉन्सन्ट्रेशनच्या ऍक्टिव्हिटीज ऑफलाईन करायचं आहे. आणि मग ऑफलाईन करून ते ऍपच डाउनलोड असल्यामुळे त्यांना इतर डिस्ट्रॅक्शन राहणार नाही. सो दीज आर द थिंग्स ऍक्च्युअली. म्हणजे काढून घेणं हा सोल्युशन नाही आहे, त्याला काय म्हणतो आपण त्याला, की त्याला आउटलेट कसे द्यायचे ते आपल्या हातात असतं. आजच्या डिजिटल युगामध्ये कोरोना आल्यानंतर शाळांनीच मुलांच्या हातामध्ये जबरदस्ती मोबाईल दिले, आणि तुम्ही मोबाईलवर काम करा. पालकांनी पण दिलं की मुलांनी मोबाईलवर अभ्यास करावा,
आणि आज ज्या वेळेला मुलांना चटक लागलेली आहे मोबाईलची, त्यावेळेला पालक आणि शाळा दोघंही सहजपणे हात झटकतात की याला व्यसन लागलेलं आहे, याला तुम्ही हा काही कामाचा नाही किंवा हा बिघडलाय. म्हणजे जी गोष्ट आपण चुकीची केली त्याचं पण ब्लेम येणाऱ्या पिढीवर फोडून आपण डिजिटल युगात बॅलन्सिंग कसं करू शकू. आणि याच्यात अजून तुला पुढची गोष्ट सांगते की ते मूल बिचारा निरागस असतं, बरोबर, तो किती वाईट आहे हे वारंवार त्याला सांगितलं जातं. एक्झॅक्टली, तू फोन वापरतो, तू खूप वाईट आहेस, तू हे करतोस, तू खूप वाईट आहे. ते मूल खरं तर ऍक्च्युली ऍडल्सन मध्ये स्वतःच इनसाइडच आलेली नसते, तो कुठेतरी फाईट करतो स्वतःसोबतच. आणि वरून हे लेबल आले की मग ऑब्वियस आहे ना. आता मला एक सांग, या सगळ्या ऍडिक्शनला पर्याय नाही आहेत का? बरोबर आहेत ना. म्हणजे आता मुद्दा असा, अजून एक पुढचा हे सांगते, मूल ऍडिक्ट झालं असं सांगतात पेरेंट्स, तुम्ही किती वेळ फोन वापरता, हा कधी बघतच नाही. आणि मग त्यांना असं वाटतं की माझं ऑफिसचं काम असतं, मग माझं काम महत्वाचं असतं. ऑफिसचं काम हार्डली 20 ते 25 मिनिटं किंवा जास्तीत जास्त तासभर. त्याच्यानंतर तुम्ही स्क्रोलच करता ना, तो तुम्हाला स्टिम्युलेट करतो, तो मॉडेलिंग करतो आणि मग त्याच्यामध्ये सवय लागतं. पण आता झालं, लागलंय सवय. आणि अजून याच्यामध्ये एक मुद्दा असतो की मग ते काहीतरी त्यांना इन्साइड येते, मग ते सायकोलॉजिस्टकडे घेऊन येतात आणि मग त्यांना असं वाटतं की आता हिनी एका झटक्यात त्याला बरं करून टाकावं. वर्षानुवर्षाची प्रोसेस, पटकन रिलीफ व्हावी असं वाटतं. पण इट्स नॉट पॉसिबल ॲट ऑल. की ती सवय आहे, तो तुमचा इंटरनल झालेले बदल आहे, तर ते थोडे डील करताना वेळ लागतो. तो पेशन्स पण पेरेंट्समध्ये नसतो बरं का. आणि मग तो पेशन्स पेरेंटनी डेव्हलप करणं, मग याच्याशी अनुषंगूनच काही गोष्टी असतात की त्या थोड्याशा करणं जर केल्या काही प्रमाणात. अगदी मी असं म्हणणार नाही की 100% असं कोरच पॉसिबल नसतं, काही सर्कमस्टान्सेस असतात. मग बरेचदा 3-4 गोष्टी मी नेहमी बोलते की थांबवू नका, डायव्हर्ट करा. बरोबर, की फोन हिसकून घेणं हे सोल्युशन नाहीये, डायव्हर्ट कर. एक ते असू शकतं. दुसरं महत्वाचं, त्याच्यासोबत मीही बसते ना. बरोबर, मग ते दुसरं झालं. मगाशी जे आपण बोललो होतो की काही असे डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज त्या मी त्याच्यात डाउनलोड करून ठेवल्या. माझा स्वतःचा सेल्फ कंट्रोल ठेवला. बरेचदा काय होतं, स्क्रीन टाइम वाढण्याचं मागचं कारण असं टाइम झोन नसतात ठरलेले की इतक्या वेळातच बघावं. बरोबर, ते ठरलेलंच नसतं. त्याच्यामुळे जेव्हा वाटलं तेव्हा उचललं आणि बघत बसलो. त्याच्यापेक्षा सरळ सरळ आपण असं करू की फोनचा टाइम ठरला, जसं माझा अभ्यासाचा टाइम ठरलेला असतो, माझा जेवायचा टाइम तेवढा फोनचा टाइम काढू नका, पण त्याला फोनचा टाइम ठरवून द्या. त्या काळात हे समजा, तुला अजून एक सांगते की माझ्या ओळखीतला एक स्टुडंट आहे जो खूप छान आहे. तो मुलगा, त्याला एक छोटा दुसरा इश्यू होता, म्हणजे नॉट बिहेवियरल कंडक्टर या टाईपचा नव्हता, पण एक थोडासा इमोशनल इश्यूज होते त्याचे. तर अटॅचमेंट इश्यू म्हणूयात आपण त्याला. त्या मुलाच्या बाबतीतलं मी एक नोट केलं, तो मला अगदी क्लिअर सांगत होता, हे बघ मी ना मला स्पेस सायन्समध्ये खूप इंटरेस्ट आहे, मग मी स्पेस सायन्सचे रील्स बघतो किंवा व्हिडिओ बघतो, मग मला तो मला सांगतो, पेरेंट्सनी नाही सांगितलं हे, तो मला सांगतो, मग मला तेच नोटिफिकेशन येतं आणि मग मी तेच बघतो, त्याच्यामुळे मला इतर गोष्टी बघता येत नाही. मग तुम्ही तसं काहीतरी त्यांना सर्चच करून द्या ना आधीच. मग अजून तुला एक माहिती असेल की ते गुगल चाइल्ड लॉक असतं, तसं काहीतरी हे करा. जर तुम्ही अगदीच घरी नसाल, तुम्हाला वेळच नसेल, तर यू कॅन, आता मुलं खूप शार्प आहेत तशी, तर त्यांना तेही काढता येतं. पण मुद्दा असा आहे की निदान ते केलंय तर हे माझ्या फायद्यासाठी आहे, ती इन्साईट तुम्ही त्याला द्या. तर या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या तर त्याच्यातून रिझल्ट आपल्याला मिळू शकतात. की असं नाहीये की आता ऍडिक्ट झाल्याने आता बरंच होणार नाही. तर आणि अजून मी खूप फोर्स करते की, फोर्स म्हणजे मी अगदी इम्पोजच करते की जर असं काही असेल तर त्याला 1-1.5 तास बाहेर पाठवा, त्याचे सोशल स्किल डेव्हलप होऊ देत, त्याचे फिजिकल ऍक्टिव्हिटीजमध्ये. कारण बघ, याच्यामुळे परत सायन्स पण आपल्याला सांगावं लागतं की लोकांना पटत नाही ना, न्यू जनरेशन आहे, तर त्याच्यामध्ये असं असतं की मग त्यांना सांगावं लागतं की जेव्हा तुम्ही सोशल मीडिया किंवा हे बघता, तुमचं डोपामाइन पटकन ट्रिगर होतं, आणि डोपामाइन ट्रिगर झालं की आपल्याला ते गुडीची फिलिंग किंवा बटरफ्लाय फिलिंग वगैरे छान वाटते, आणि मग त्याच्यामुळे तीच पुन्हा घ्यावीशी वाटते. बरोबर, तीच डोपामाइनची फिलिंग तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी करून पण करू शकता. तासभर तुम्ही फुल ऍक्टिव्हली एखादी पार्टिसिपेशन केलं एखाद्या ऍक्टिव्हिटीमध्ये, तर तुम्ही खूप छान फील करता. तुम्हाला तू एक्सरसाइज करून आल्यावर फिलिंग बघ कसली भारी असते, इतर थॉट तुम्हाला बदल करत नाही. बरोबर, मग तुमचं मूल जर या लेवलच्या याच्यात अडकलं असेल तर त्याला असं काहीतरी एक्सपोजर तुम्ही द्या, जेणेकरून तो बाहेर असला तर ऑब्वियस आहे तो फोन मागत नाही. आणि मग हे सगळे छोटे छोटे जर गोष्टी आपण करत गेलो तर आपल्याला चांगले रिझल्ट मिळू शकतात. सिंपल आहे म्हणजे, पण लोक त्याच्यावर विचार करत नाही, त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम वाटतो. बरोबर, म्हणजे लाल शर्ट मुलांनी घातल्यानंतर त्याला जर वडिलांनी म्हटलं की तू मिकी माऊस दिसतोय, आणि त्याने ती पोस्ट फेसबुकवर टाकल्यानंतर जर त्याला 200 लाईक आणि सगळ्यांनी वाव नाईसच्या कमेंट जर दिल्या तर मुलगा फेसबुककडेच जाईल, प्रश्नच नाहीये. आणि तुला अजून हेही माहिती असेल की सोशल मीडियावर हजारो फॉलोअर असणाऱ्या मुलांना घरात कुठेच बोलता येत नाही. त्याचं कारणच आहे ना की तिथे मी एक्सप्रेस होतो, इथे मला एक्सप्रेस व्हायला चान्सच नसतो.
क्रिटिसिझम येतं किंवा त्याच्यावर काहीतरी कमेंट्स येतात, काय आपल्याकडे शोभतं काय हे सगळे सोशल पॅरामीटर्स वरती त्याला जज केलं जातं. आणि मग त्या सगळ्या मुलांमध्ये हे सगळे इश्यूज यायला लागलेत खरं तर. आणि तिथे त्यांना कम्फर्ट झोन असतो, तिथे त्यांना कोणी जज करत नाही, आणि जज केलं तरी ते बरेचदा त्याला वेगळ्या पद्धतीने हाताळतात. आता सोशल मीडियाचे म्हणजे त्याला हात न घातलेलाच बरा, कारण तो प्रचंड मोठा विषय आहे. पण त्याच्यावरही क्रिटिसिझम आणि ह्या गोष्टी असतात, त्याच्यामुळेही प्रेशर येतात. पण निदान ते व्हर्च्युअल आहेत ना, ते मला डायरेक्ट फील नाही होत, ते इनडायरेक्टली माझ्या मेंदूवर हावी होतात आणि मग मी त्याच्यावर कामही करू शकतो. पण इथे जर माझे लव्हन कडनं आलं तर मला ते थोडंसं रिजेक्शनच्या मोडला मी जाते, असं थोडं होतं. काम करता येईल की त्या. आपण आतापर्यंत इतकं बघितलं की हे केल्याने नुकसान होतं, ते केल्याने नुकसान होतं, हे करू नये, ते करू नये. पण नेमकं करायचं काय? लाख रुपये आम्ही खर्च करतो, आम्ही शाळांमध्ये आमच्या मुलांना टाकतो, आमची अपेक्षा राहणारच आहे. आतापर्यंत आपण सगळ्या गोष्टी बघताना पॉझिटिव्ह पॅरेंटिंग कशी बघावी याकडे लक्षच दिलं नाही. पॅरेंट्स असे करतात, पॅरेंट्स तसे करतात, पॅरेंट्सचं इकडे चुकते, पॅरेंट्सचं तिकडे चुकते. इतकी मेहनत घेऊन जर पॅरेंट्स अपेक्षा ठेवत असतील की माझ्या मुलांनी उत्कृष्ट करावं, तर त्यात त्यांचं चुकलं काय? नेमकी फक्त पद्धत काय असावी याबद्दल आता आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची आहे. तर नेमकी ती पद्धत काय असावी, गुड पॅरेंटिंग कशी असावी, बदलत्या काळानुसार काय बदल करण्यात यावे याबद्दल थोडं सांग. अगदीच केदार, आपण आतापर्यंत म्हणजे अगदी काही पेरेंट्स आपल्याला म्हणतीलही कदाचित, काय ग तू सगळं पॅरेंटिंगला असं प्रचंड अगदीच. पण मुद्दा असा असतो कधीतरी की मी फ्लो मध्ये जाते आहे, मी तो फ्लो, आम्ही त्याला मेंटल पॉज म्हणतो, की त्या फ्लो मध्ये जात असताना तुम्ही थोडं थांबणं गरजेचं आहे की मला नेमकं माझ्या मुलासाठी काय काय करता येईल हे माझ्या परीने विचार करायचा असतं. जसं मी नेहमी म्हणते की 5 फिंगर थेअरी इज ऑलवेज रिमेंबर. तुमच्या हाताकडे बघा, माझं मूल असंच असणार आहे की कुठेतरी माझ्या मुलामध्ये काही कमी असेल, काही जास्त असणार. त्या अनुषंगून मी माझे निर्णय किंवा माझ्या गोष्टी डिसाईड. आता काही पेरेंट्स असतातही असे. त्यातलं एक उदाहरण मी तुला सांगते. माझ्या एक खूप क्लोज ओळखीच्या व्यक्ती आहेत. एका मोठ्या डायरेक्टरच्या लेवलला त्या होत्या, डायरेक्टर पदावर त्या होत्या, मोठ्या प्रतिष्ठित एका इन्स्टिट्यूटमध्ये. आणि मग असं झालं की काही वर्षात असं कळलं त्यांचं दुसरं मूल झालं आणि तो लर्निंग डिसेबल आहे असं डायग्नोज झालं. आणि मग त्यानंतर पहिले ते कोलमडले. मग त्यांनी पहिले जसं आपण आधी म्हटलं तसं की रिजेक्शन होतं की आम्ही एवढे दोघे जण प्रतिष्ठित पदावर आहोत, हुशार आहोत, मग आमचं मूल असं तसं. मग पहिले एक्सेप्टन्स नव्हता, पण नंतर तो एक्सेप्टन्स इतक्या एक्स्ट्रीम लेवलला गेला की डायरेक्टर पदावर असणारी बाई घरी थांबते 2 वर्ष, ती लिव्ह घेते 2 वर्ष, ती त्याच्यासाठी थेरपेटिक अप्रोच डेव्हलप करते किंवा जे पण काय टेक्निक्स असतात लर्निंग डिसेबल मुलांना ट्रीट करण्याचे, ते सगळं रेमेडीज त्या शिकून घेते. रेमेडियल टीचिंग आम्ही त्याला म्हणतो. ती ते सगळं शिकून घेते. मुंबईला जाऊन येऊन त्याचे तेव्हा म्हणजे बऱ्याच, आता तो त्याचं पुढचं हिस्ट्री तुला सांगायला मला खूप कौतुकाने वाटेल. इज अ PhD नाव. ओके, लर्निंग डिसेबल म्हणून असणारं लेबल शाळेने रिजेक्ट केलं. म्हणजे एक प्रतिष्ठित शाळा आहे त्या शहरातली, नागपूरच्या बिलॉंग करतात त्या, आणि त्या शाळे म्हणले की नाही याला आम्ही नाही शिकवू शकत. आणि मग त्यांनी काढून टाकलं. मग त्यांनी काढलं, मग त्याला एका जनरल छोट्याशा शाळेमध्ये जी सर्वसामान्यांसाठी होती तिथे त्याला घातलं. त्या बाईंनी घरी राहून सगळं केलं आणि दॅट बॉय बिकम अ वंडरफुल चाइल्ड. त्यांनी त्याचं सेटनेट कम्प्लीट आहे, त्याने एका सोशल वर्कच्या डिग्री त्यांनी कम्प्लीट केली आणि त्याच्यानंतर आता तो PhD करतो. सो इट्स बिग थिंग ऍक्च्युअली. झाली आहे त्याची PhD आय थिंक. क्रेडिट गोज टू पॅरेंट्स. आता मग मुद्दा असा की हे उदाहरण मी तुला का सांगते, त्यांनी काही गोष्टी हेरल्या आणि मग त्याच्यावर काम केलं की मग बरेचदा जे पेरेंट्स आजकाल तुला सांगतात की अरे इतकं कामं असतात, इतकं प्रेशर असतं, नाही देता येत वेळ. आतापर्यंत आपण चर्चा करताना सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी कशा करायच्या याबद्दल माहिती घेतलीच नाही असं अनेकांना वाटेल. त्यामुळे तो जरी कथेचा भाग असला तरी आपण त्याला वेगळ्या पद्धतीने घेणार आहोत. पॉझिटिव्ह पॅरेंटिंग किंवा होली पॅरेंटिंग कसं करता येईल याच्याबद्दल काय सांगा. म्हणजे कदाचित तुला पेरेंट्सचे कॉलही येतील की अरे काय आम्हाला सगळं ब्लेम गेम मध्ये टाकलाय की काय. शिवाय खाण्यासाठी तयार आहे, सगळ्या पेरेंट्स कडून शिवाय खाण्यासाठी तयार आहे, कारण शेवटी आपल्याला वाचवायचं स्टुडंट्स. हो हो हो, प्रश्नच नाही. काय असतं केदार की कोणत्याच पालकांना असं अपेक्षित नसतं की माझं मूल काहीतरी सफर करावं. कोणालाच माहित नसतं, कदाचित ती जाणीव नसते की आता मला ह्याला कसं ट्रीट करायचं हे माहित नसतं. बरोबर. तू बरेचदा बघ, तू गावाखेडाकडचं कधीतरी जाऊन आला असेल किंवा तुला माहित असेल तर लिनियंट बिहेवियर असतं की खूप ओव्हर इन्व्हॉल्वमेंट नसते किंवा ओव्हर डिटॅचमेंट पण नसतं. हवं तितकं ते इन्व्हॉल्व होतात आणि त्याला त्याचं इंडिपेंडन्स जगू देतात. बरोबर, इंडिपेंडेंटली त्याला ट्रीट करतात. आता थोडं काय म्हणतात शहरीकरण खूप जास्त झाल्यामुळे गावखेड्यातले लोकही इकडे शिफ्ट होतात आहे, शहरात शिफ्ट होतात, शिक्षण इथे होतात. पण तरीही तो एक मुद्दा दिसतो. इट मीन्स काय की पॅरेंटिंग हे नॅचरल वेनी झालं तर तिथे प्रॉब्लेम थोडे कमी होतात.
मला याची पूर्ण जाणीव आहे की हा पॉडकास्ट बघितल्यानंतर अनेक पालकांचे मला शिव्या देणारे फोन येणार आहेत किंवा अनेकांना हे वाटेल आम्ही पालक म्हणजे काय शत्रू आहे का मुलांचे. पण गोष्ट अशी आहे की आमचं प्रायमरी एम जे आहे ते विद्यार्थ्यांना वाचवण्यावर आहे, त्यांच्या आत्महत्या कमी करण्यावर आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी कशा करता येईल याकडे आमचा भर आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह पॅरेंटिंग कशी असावी किंवा हॉली पॅरेंटिंग किंवा आजच्या काळामध्ये बदलत्या काळानुसार पालकांनी काय भूमिका घ्यावी याबद्दल काय सांगू शकाल? अगदीच अगदीच. आपण आत्तापर्यंत जे बोलत आलोय ते आपण फक्त हायलाईट करून दिल्या गोष्टी की असं होतंय. म्हणजे आपण तुला फोन येतील नाही, तुला त्रास होणार नाही ह्याचंही आपण समाधान शोधूयात की आपण हायलाईट करून दिलं. कदाचित हेही लक्षात येत नसेल की हे माझं चुकतंय, हे त्यांना कळलं नसेल. आता कदाचित यानंतर कळेल. बरोबर. तो आपण त्याला पॉझिटिव्हली घेऊ. जसं आपण पॉझिटिव्ह पॅरेंटिंग शिकवणार तसं आपण ह्यालाही पॉझिटिव्ह घेऊ की ह्या सगळ्या गोष्टी कदाचित लक्षात आल्या नव्हत्या, आता त्या लक्षात येतील. आता मी तुला हे सगळं आपण याला होलिस्टिक अप्रोच पण म्हणतो की होलिस्टिक पॅरेंटिंग पण म्हणतो की ओव्हरऑलचा विचार करा, फक्त अकॅडमिकवर फोकस करू नका. आता जे होतंय ना ते अकॅडमिक्स मध्ये प्रूव्ह करून दाखवलं, संपलं. मार्क्सवादी बनू नका. अगदी खरं आहे. तर मग आता जे होतंय मग हे कसं कन्व्हर्ट करायचं. काही पेरेंट्स अगदी खूप छान प्रकारे करतात. आपण 2-3 उदाहरणं तशी बघितली की पॅरेंट्सचा अप्रोचमुळेच मुलामध्ये बदल झाले. तर मग आता ते कसं करायचं कधीतरी माहित नसत, मग आपण काही गोष्टी डिस्कस करू. याच्यात तुला एक अजून सांगते, तू गावाकडे वगैरे गेला असेल, खूप इंटरफेअर करत नाही. काही पेरेंट्सला इतकंही माहित नसतं की मुलगा सायन्सला आहे की आर्ट्सला आहे, की तो जातोय कॉलेजला, 13वी शिकतोय, 14वी शिकतोय, मग तो कशात शिकतोय हे नसतं माहिती. पण त्याला काय याचं काहीतरी बिघडलं वाटतंय असंही ते कन्सर्ननी बोलतात. बरोबर. म्हणजे मुलांमधले बदल हायलाईट होतात. ठीक आहे, आपण असं म्हणू की तिकडे प्रेशर नाहीये किंवा तिकडचं एक्सपोजर वेगळं आहे वगैरे, हे सगळं जरी मान्य केलं तरी ती जी नॅचरलिस्टिक पेरेंटिंगची स्टाईल आहेत ना त्या जर अडॉप्ट केल्या ना काही वेळेला, तर आपल्याला काही वेळा खूप चांगले रिझल्ट मिळू शकतात. आता तू म्हणशील की मग आता ते काय असू शकतं. आपण जर त्याला सायंटिफिक भाषेत जर बोलायचं झालं तर ऍक्टिव्ह लिसनिंग हा मी खूप महत्वाचा मानते. आजकाल काय होतं, आईच्या हातात फोन असतो, बाबाच्या हातात फोन असतो, मुलगा काहीतरी किंवा मुलगी काहीतरी सांगत असते आणि मग तिथे असं होतं की असं काहीतरी बोल मी ऐकते आणि डायलॉग पण असतात. म्हणजे मुल म्हणतं अगं बघ की माझ्याकडे, ऐकते की मी, कान थोडे बंद आहेत माझे. तर दिस इज नॉट गुड. बरोबर. याच्यामुळे त्या मुलाला डिटॅचमेंटची फिलिंग येते. त्याला असं वाटतं की मी जे बोलतोय ते महत्वाचंच नाहीये आणि मग म्हणून ते मूल कधीतरी त्याला निगेटिव्हली येऊ शकतं. म्हणून आम्ही असं म्हणतो की ऍक्टिव्ह लिसनिंग इज व्हेरी एसेन्शियल. 5 मिनिटं त्याचा मुद्दा संपणार आहे तर ठेव ना बाजूला आणि म्हण त्याला की हा बोल, दे आय कॉन्टॅक्ट. आणि आय कॉन्टॅक्ट दिल्यानंतर जो बॉन्ड तयार होतो ना तो प्रचंड सुंदर असतो. सो आम्ही असं म्हणतो की पॅरेंट्सने ती गोष्ट करावी. थोडंसं स्वतःच्या गोष्टींना सेकंडरी ठेवून जरा ऍक्टिव्ह लिसनिंगकडे काम करणं. आता अजून दुसरी महत्वाची गोष्ट असते, इतकं पॅम्पर्ड करतात, एकच मुलं असतं आणि मग त्याच्या भोवतीच त्यांचं विश्व बनलेलं असतं. आणि मग दुसरा मुद्दा काय असतो की एकच मुलं असतं. आजच्या सगळ्या जनरेशनचं तुला माहितीये की मग ट्रेंड आहे. अगदीच. पण माझं स्वतः सायकोलॉजिस्ट म्हणून असं मत आहे की एकाला दुसरं असावं, नॉट फॉर द पर्पज ऑफ अदर, पण त्याच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी पण ते खूप गरजेचं असतं. शेअरिंगसाठी किंवा मग शेअरिंग केअरिंग प्लस त्याला सपोर्ट सिस्टीम एक तयार असते. बरोबर. आफ्टर पेरेंट्स त्याला कोण असणार आहे, जे आई वडिलांशी बोलू शकत नाही ते भाऊ बहिणीशी बोलू शकतो. कम्फर्ट झोन तयार होतो. मग आता ज्या जनरेशन मध्ये मोस्टली की एक सिंगल चाइल्ड असतं आणि मग त्याला ओव्हर पॅम्परिंग, त्याच्या भोवतीच सगळं विश्व फिरलेलं असतं आणि मग त्याला इंडिपेंडेंट होऊच देत नाही की तुला हे हवंय मी आणून देतो, तुला हे हवंय मी करतो, तुझं प्रत्येक गोष्ट केल्या जाते. मग तुझं इंडिपेंडेंट व्यक्तिमत्वच तुझं डेव्हलप होत नाही. मग जेव्हा तू वावरायला जातोस तेव्हा तिथे प्रॉब्लेम्स येतात. तुला डील करता येत नाही, तुला लोकांशी अगदीच इम्पोज केल्या जातात गोष्टी. मग तिथे त्याला सोडून द्या, करू देत त्याचे निर्णय, त्याला घेऊ देत त्याचं. तो मूल 10-11 वर्षाचं झालं, पाठवा ना त्याला दुकानात, जगू देत त्याला इंडिपेंडेंटली, वावरू देत त्याला सगळ्या याच्यामध्ये. आणि हे खूप सोपं आहे, हे कठीण नाहीये. पण तुमच्या भीतीमुळे तुम्ही त्याचं लहानपण किंवा त्याचा जो काय डेव्हलपमेंटचा एज असतो त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी डिफॉल्ट आहे, नुकसान होतंय. मग तुम्ही ती स्पेस घ्या की तुमचं मूल हे ह्युमन आहे, ते फक्त तुमचं मूल नाहीये. निसर्गाने त्यालाही क्षमता दिल्या, ते एक्सेप्ट करा आणि त्याच्यावर काम करा. सो हा दुसरा मुद्दा की इंडिपेंडेंटली त्याला ट्रीट करा. तिसरा महत्वाचा अजून मुद्दा असतो इमोशनल डेव्हलपमेंट वरती काम करा. शिकवा त्याला की कुणाच्या तरी भावनांना हर्ट आपण करू नये, कुणाला तरी. इव्हन मला एक एक्झाम्पल आठवतं, मी पुण्याला होते आणि पुण्याला असताना एका एनजीओ मध्ये आम्ही काम करायचो. तिथे एक ताई होत्या, चतुर्थ श्रेणी कर्मचारी ताई, आम्ही सगळ्यांना ताई दादा म्हणायचो. आणि तिथे त्यांची मुलगी यायची, ती आम्हा सगळ्यांना शाळेत होती पण ती तिथे येऊन अगदी, ताई कशा आहात तुम्ही, ताई तुम्हाला बरं नव्हतं ना, आणि मग तुम्ही आता बरे आहात ना. दिस इज द इमोशनल डेव्हलपमेंट. शी कॅन कनेक्ट
आणि किती वर्षाची होती? 6वीला होती ती तेव्हा. तर 6वीला म्हणजे 11 वर्षाची. म्हणजे हा इमोशनल डेव्हलपमेंटचा नाही, त्याला बोलताच येत नाही तो बोलत, हे कशाला त्याला तुम्ही टाकताय ना त्याच्या डोक्यात? सांगा तुम्ही, जा दादाला हॅलो कर. त्याची इमोशन, किंवा एखादा डॉग दिसतोय घाबरवून टाकता तुम्ही त्याला सांगा ना की भूतदया असते, त्यांनाही गरज असते प्रेमाची. तर ती इमोशनल डेव्हलपमेंट तुम्ही तशी करू शकता. किंवा त्याला अनाथालयांना भेटी द्या, किंवा त्यांना ऑर्फनेजमध्ये घेऊन जावा, वृद्धाश्रमांमध्ये घेऊन जावा. तर तिथे त्याची ती डेव्हलपमेंट होईल. बरेचदा नाही त्याला दुःख दाखवायचं नाही, असं नसतं. रियालिटीमध्ये जगू देत त्याला. सो त्याला इमोशनल डेव्हलपमेंटवरती त्याचे सोशल स्किल डेव्हलप होऊ देत, जाऊ देत त्याला लोकांमध्ये, 4 फंक्शनमध्ये. नाही त्याला आवडतच नाही असं तू डायलॉग ऐकले असेल, तो येतच नाही, त्याला पटतच नाही. अरे तू दे ना एक्सपोजर त्याला. तू एक्सपोजर दिलं तर त्याला सगळ्या गोष्टी कळतील. तिसरं आणि अजून महत्वाची गोष्ट अशी की त्याला क्रिटिसिझमला बळी नका पडू देऊ, किंवा त्याला कंपॅरिझनला बळी नका पाडू की दुसरं मूल काहीतरी करते म्हणून माझ्या मुलांनी ते केलंच पाहिजे, असं नको. तर जो तसा आहे तसा त्याला एक्सेप्ट करा, किंवा त्याच्यावरती इम्पोज न करता त्याला तुझ्यात हे खूप छान आहे, त्याच्या सेल्फ ऍक्च्युलायझेशनला जरा स्टिम्युलेशन देणं खूप गरजेचं असतं. ते जर तुम्ही दिलं तर ऑब्व्हियस आहे तुमच्या मुलासोबत बॉन्ड तयार होईल. बरोबर. आणि एक खूप महत्वाचं, आणि मला खूप बरेचदा असं वाटतं की संवाद साधा, ऐका त्याचं, बोला त्याच्याशी, सांगा त्याला. इफेक्ट साईड इफेक्ट तुम्हीच सांगू शकता चांगल्या प्रकारे. मित्रमंडळांनी ह्याच्यापेक्षा तुम्हीच चांगल्या प्रकारे संवाद करू शकता. अगदीच. आणि मग त्याच्यामुळे तुम्ही जर सांगितलं की बाबा हे म्हणतोय, आई हे म्हणते, त्यांच्याकडे हे आहे, आणि मग त्याच्यामुळे त्याचा ट्रस्ट तुमच्यावर चांगला होईल. त्याच्यामुळे तो भरकटताना 4दा विचार करेल आणि संवाद वाढेल आणि सुसंवादातूनच तुम्हाला मार्ग मिळू शकत असतो. दुसरं काहीच नाहीये, है ना. तर ते एक असणं गरजेचं असतं. आणि एकच महत्वाचं, रॅट रेसमध्ये न टाकता तो जसा आहे तसा त्याला स्वीकारा. माझं मूल थोडं स्पेशल आहे तर त्याला स्पेशल सारखं ट्रीटमेंट करा. स्पेशल इन द सेन्स की ज्यांच्यामध्ये काहीतरी फिजिकल मेंटल थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम असतो, इश्यूज असतात, त्या मुलांना स्पेशल मुलं म्हणतात. तसं असेल तसं स्वीकारा. हायली इंटेलेक्ट असेल तर हायली इंटेलेक्ट आहे म्हणून स्वीकारा, त्याला तसं एक्सपोजर द्या. जसं असेल तसं स्वीकारलं तर मुलांमध्ये चांगल्या प्रकारच्या गोष्टी डेव्हलप होऊ शकतात आणि त्यांचे इश्यूज सॉर्ट आउट होऊ शकतात. सो सगळ्या पेरेंट्सना अशी रिक्वेस्ट की छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या बियॉन्ड जाणाऱ्या नाही आहेत तुमच्या. फक्त थोडं थांबा, विचार करा आणि निर्णय घ्या, तरच आपलं मूल आपल्या हातात राहील. अदरवाईज तर मग वाहतं वय आहे, त्या वयात काहीही होऊ शकतं. त्याच्यामुळे तुमचं डिसिजन असेल तुमचं मूल कसं पाहिजे ते, असं मला वाटतं. म्हणजे आजच्या काळामध्ये आपल्या मुलामध्ये कितीही प्रतिभा असली, कितीही क्षमता असली, तरी त्याला नर्चर करून, त्याला मेहनतीने घडवून, त्याला योग्य क्रिकेटर बनवणारा एक युवराज सिंग जसा हवा असतो, तसंच कॅन्सर झाल्यानंतर सुद्धा त्याच्याशी इमोशनली अटॅच करून त्याला पुन्हा कमबॅक करायला लावणारी एक आईसुद्धा अटॅच असते. त्यावेळेला भारताला तो सुपरस्टार मिळतो. आज आपण वनिता राऊत मॅडमकडून महत्त्वाचे मुद्दे जाणून घेतले. पॅरेंटिंग कशी करायची, काही आजच्या काळातल्या गोष्टी त्याबद्दल जाणून घेतल्या. त्यांचे खूप खूप धन्यवाद. आपणही मॅडमशी संपर्क साधू शकता. मॅडमचा ईमेल ID मॅडम सांगतील. vanitad09@gmail.com येथे तुम्ही मला संपर्क साधू शकता आणि तुमच्या प्रॉब्लेमच्या नक्कीच माझ्या परीने समाधान देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. याच प्रकारे विविध प्रकारचे विषय हाताळण्यासाठी नवीन नवीन पाहुणे घेऊन आपण पॉडकास्टवर येणारच आहोत. आपण आमचे मागचे एपिसोड बघितलेच असतील, नसतील बघितले तर लवकरात लवकर जाऊन बघा. आमच्या चॅनलला DM करा, यूट्यूब चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारे आपल्याला कुठल्या प्रकारचे पाहुणे हवे आहेत, कुठल्या विषयावर माहिती हवी आहे, हे सुद्धा आम्हाला आमच्या Instagramवर DM करा. आजच्या कार्यक्रमात आल्याबद्दल मॅडमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद केदार. थँक्यू. थँक्यू सो मच.